आणि आता बातमी सविस्तर पाहूयात। पाकिस्तान स्वतःला लोकशाही राष्ट्र म्हणवणाऱ्या पाकिस्तानची वाटचाल अनेकदा लष्करी हुकुमशाहीकडेच झाली आहे। तिथे आजवर एकही सरकार पूर्ण कार्यकाळ संपवू शकलेलं नाहीये। तिथे लष्कराचं महत्त्व आणि सरकारवरची पकड लपून राहिलेली नाहीये आणि आताही पाकिस्तानात त्यांच्या संसदेत संविधानात सुधारणा करून त्यांनी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना तीनही सशस्त्र दलांचे प्रमुख बनवले। त्यांना देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणजेच सीडीएफ म्हणून सुद्धा नियुक्त करण्यात येईल। हे पद भारताच्या संरक्षण प्रमुख म्हणजेच सीडीएस सारखंच असेल। आता हे सगळं करण्याची पाकिस्तानला नेमकी गरज काय? एका लष्कर प्रमुखाला अधिक महत्त्व देत पुन्हा एकदा पाकिस्तान लष्करी हुकुमशाहीकडे जातोय का? पाहूयात एक विशेष रिपोर्ट। असीम मुनीर म्हणजे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि आता पाकिस्तानी संविधानातील नव्या सुधारणेनुसार पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणजेच सीडीएफ। पाकिस्तानी संसदेने संविधानात सुधारणा करून लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या। पाकिस्तानी संसदेने 27व्या घटना दुरुस्तीच्या ड्राफ्टला मंजुरी दिली आहे। पाकिस्तानी सिनेटमध्ये यावर मंजुरी मिळाल्यानंतर नॅशनल असेंब्लीमध्ये यावर मतदान होणार आहे। ही घटना दुरुस्ती करून पाकिस्तान काही महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहे। संवैधानिक न्यायालयाची स्थापना। हे न्यायालय विशेषतः संविधानाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करेल, म्हणजे केंद्र आणि प्रांतीय सरकारांमधील वाद, कायद्यांची घटनात्मक वैधता आणि घटनात्मक अधिकारांशी संबंधित बाबी। सध्या पाकिस्तानमध्ये अशा प्रकरणांची सुनावणी फक्त सर्वोच्च न्यायालय करतं, परंतु नवीन न्यायालयाच्या स्थापनेसह ही जबाबदारी वेगळ्या न्यायालयाकडे हस्तांतरित होईल। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावरील भार कमी होईल, संविधानिक मुद्द्यांवर जलद निर्णय घेता येतील असा शहबाज सरकारचा दावा आहे। तर केंद्र आणि प्रांत यांच्यातील पैशांच्या वाटपाच्या नियमात बदल केले जातील। सध्या पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय वित्त आयोग कर महसुलाचं वाटप केंद्र आणि राज्य सरकारकडे करतं। जुन्या संविधानानुसार नवीन करार होईपर्यंत राज्यांचा वाटा कमी करता येणार नाही। थोडक्यात राज्यांना किमान एक निश्चित वाटा मिळण्याची हमी आहे। मात्र नव्या दुरुस्तीमुळे केंद्र सरकार राज्यांना वाटप करण्यात येणारा निधी कमी करू शकेल। सध्या बहुतेक करांचा पैसा राज्यांकडे जातो। कर्ज, लष्कर आणि विकास प्रकल्पांचा मोठा खर्च मात्र केंद्र सरकार उचलतं, म्हणून निधी वाटपात लवचिकता असणं आवश्यक आहे असाही पाकिस्तान सरकारचा दावा आहे। तर या व्यतिरिक्त न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली, कलम 243 मध्ये सुधारणा, शिक्षण आणि लोकसंख्या नियोजनाशी संबंधित अधिकार केंद्राकडे परत करणं आणि निवडणूक आयोगाच्या नियुक्त्यांमधील अडचणी दूर करणं यांचाही नव्या दुरुस्तीत समावेश आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लष्कर प्रमुखांना संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्त करणं। म्हणजे सैन्यासंदर्भातील तरतुदी काय आहेत ते पाहूया। पाकिस्तानचे राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लष्कर प्रमुख आणि संरक्षण दल प्रमुख दोघांचीही नियुक्ती करतील। लष्कर प्रमुखांना संरक्षण दल प्रमुख पद दिलं जाईल। राष्ट्रीय धोरणात्मक कमांडची स्थापना केली जाईल। पंतप्रधानांची सल्लामसलत करून संरक्षण दलांचे प्रमुख त्यांचे प्रमुख नियुक्त करतील। या कमांडचं नेतृत्व पाकिस्तानी लष्करातील एका अधिकाऱ्याकडे असेल। सरकारला आता अधिकाऱ्यांना फील्ड मार्शल, एअरफोर्स मार्शल आणि ॲडमिरल ऑफ द फ्लीट अशी विशेष पदं देण्याची परवानगी असेल। यापैकी फील्ड मार्शल हे आजीवन पद असेल। जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे आत्ताचे अध्यक्ष 27 नोव्हेंबर 2025 नंतर पदावर राहणार नाही। अशा काही तरतुदींचा यात समावेश आहे। मात्र असीम मुनीर यांच्याकडे हे पद गेल्यास ते अधिक शक्तिशाली होतील अशी भीती आहे। त्यांना पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यापेक्षाही अधिक अधिकार मिळू शकतात असाही एक दावा आहे। शहबाज शरीफ हे फक्त त्या ठिकाणी कळसूत्री बाहुली बहुन त्या ठिकाणी बनलेले आहेत, कारण एक प्रकारे त्यांनी सिनेटमध्ये 27व्या घटना दुरुस्तीला मंजुरी घेतलेलीच आहे आणि आता नॅशनल असेंब्लीमध्ये सुद्धा आपल्या मित्र पक्षाच्या मदतीनं 27व्या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत। एकूणच येणाऱ्या काळामध्ये चीफ ऑफ डिफेन्स फोर्सच्या माध्यमातून मुल्ला असीम मुनीर हा स्वतःचं स्थान आणखी बळकट करणारच आहे आणि त्याच्याही पुढे त्या ठिकाणी जाऊन पाकिस्तान हा खऱ्या अर्थानं तिथल्या मिलिटरी रूलरच्या हातात त्या ठिकाणी जातोय, अशाच प्रकारची ही त्यांची वाटचाल आहे। याआधीच ऑपरेशन सिंदूर नंतर याच वर्षी 20 मे रोजी पाकिस्तान सरकारनं असीम मुनीर यांना फील्ड मार्शलचा दर्जा दिला होता। मुनीर यांच्या आधी लष्करी हुकुमशाह अयूब खान यांनी 1959 मध्ये स्वतःला फील्ड मार्शल घोषित केलं होतं। फील्ड मार्शल हे पाकिस्तानी सैन्यातील सर्वोच्च लष्करी पद आहे, जे पंचतारांकित रँक मानलं जातं। हे पद जनरल 4 स्टार पेक्षा वरचं असतं। पाकिस्तानमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलात फील्ड मार्शलचा दर्जा सर्वोच्च आहे। एकूणच मुनीर यांना 6 महिन्यात 2 मोठ्या बढत्या मिळाल्या। तर पाकिस्तानच्या इतिहासात डोकावलं तर 1971 नंतर पाकिस्तानात जियाउल हक यांनाही असंच एक महत्त्वाचं पद दिलं गेलं।
1976 मध्ये जियाउल हक यांना सैन्य प्रमुख बनवण्यात आलं. तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या जोडीनं जनरल मोहम्मद शरीफ यांनाही समान अधिकार देण्यात आले. मात्र जियाउल हक आणि शरीफ यांच्या टोकाचे मतभेद निर्माण झाले. 1977 मध्ये जियाउल हक यांनी बंड केलं. भुट्टो यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यांना अटक झाली. पाकिस्तानात जियाउल हक हे लष्करी हुकुमशाह म्हणून उदयास आले. तर मुनीर यांची ही बढती जियाउल हक यांच्याप्रमाणे असली तरी मुनीर यांच्याकडे देण्यात आलेले अधिकार पाहता हे त्यांचं पडद्याआड होत असलेलं सत्तापालट आहे असाही संशय निर्माण होतोय. मुनीर हे पद्धतशीरपणे सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं कमकुवत सरकार बाजूला सारू शकतात असाही संशय आहे. सीडीएफच्या रूपात असीम मुनीर यांना नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांडच्या प्रमुखांच्या नियुक्तीचेही अधिकार मिळू शकतात. म्हणजेच पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमावर थेट अधिकारही मिळू शकतात आणि हेच भारतासाठी धोकादायक ठरू शकतं. हाच मुल्ला असीम मुनीर होता ज्याने मागच्या काही काळामध्ये भारत विरोधी गरळ ओकली होती. एवढंच नाही तर इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनला मदत केली होती आणि त्याच्याच माध्यमातून भारतामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्याचा विपरीत परिणाम पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भोगावा लागला होता. आता या मुल्ला असीम मुनीरला फील्ड मार्शल पद दिलेलं आहे आणि आमरण वेगवेगळ्या अधिकारांसहित जर मुल्ला असीम मुनीर त्या पदावर आरूढ राहणार असेल आणि एवढंच नाही तर अप्रत्यक्षरित्या डोनाल्ड ट्रम्पचा जर त्याला पाठिंबा मिळणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो भारत विरोधी गरळ ओकण्याचं काम करेल. एवढंच नाही तर भारत विरुद्ध सामरिक कारवाई करण्यासाठी सुद्धा तो मागे पुढे पाहणार नाही. एकूणच पाकिस्तानात लवकरच राजकीय भूकंप झाला तर नवल वाटायला नको. मात्र पाकिस्तानातल्या राजकीय भूकंपामुळे भारतालाही तितकंच सतर्क राहावं लागेल हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.